नमस्कार मित्रांनो, आज आपण क्षेत्रफळ या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत आणि हा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारलेला आहे. तर प्रश्न असा आहे, एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या 8.8 किलोमीटर अंतरामध्ये किती फेरे होतील. आता हा प्रश्न आपण स्टेप बाय स्टेप सोडवणार आहे. सर्वप्रथम आपण काय करायचं मित्रांनो, चाकाचा परिघाचं सूत्र काय, 2πr. आता हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं, ह्याचा काय शॉर्टकट नाही. आता पुढची स्टेप काय, आता या सूत्रामध्ये काय करायचं, आपण किमती ठेवूया. 2 गुणाकार पाय म्हणजे किती असते, पायची किंमत किती असते, 22/7. मी इथं लिहिले, पायच्या जागी मी काय करतो, 22/7 लिहितो. 22/7 गुणाकार आर म्हणजे त्रिज्या किती दिली आपल्याला, 28 सेंटीमीटर. 28 सेंटीमीटर. आता पुढची स्टेप काय, ह्याला आपण सिम्प्लिफाय करायचं आहे. 7 आणि 28ला पूर्ण भाग जातो. 7 एके 7, 7 चौक 28. आता बघा, 22 दुने 44, 22 दुने 44 गुणाकार 4 किती येणार, 44 गुणाकार 4, 4 चौक 16, 4 चौक 16, 17 आले, म्हणजे किती आले, 170 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय मिळालं, आता चाकाच्या परिघाचं आपल्याला किंमत मिळाली. हे काय करते, म्हणजे चाकाचा परिघ काय झालं, एक चाक आहे ते 28 सेंटीमीटरचे, एका फेरीमध्ये ते किती अंतर कव्हर करते, 176 सेंटीमीटर अंतर कव्हर करते. तर प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले, तर त्याच्या 8.8 किलोमीटर अंतरामध्ये किती फेरे होतील. आता मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, चाकाचा परिघ कोणत्या कशामध्ये आलं, 1 सेंटीमीटरमध्ये आले आणि अंतर आपल्याला कशामध्ये दिले, किलोमीटरमध्ये दिले. मग किलोमीटरचे रूपांतर कशामध्ये करायला लागलं, आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायला लागेल, कारण का एकक कसे आहेत, वेगळे आहेत. आता बघा, पहिले एकक आपण एकत्र समान करू. एकक आता बघा, किलोमीटर बरोबर किलोमीटर, आता 1 किलोमीटर बरोबर किती असतात सेंटीमीटर असतात, 1,00,000 सेंटीमीटर असतात. किती, 1,00,000 सेंटीमीटर. म्हणजे एका किलोमीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात, 1,00,000 सेंटीमीटर असतात. सेंटीमीटर. एका किलोमीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात, 1,00,000 सेंटीमीटर असतात. आता अंतर बघा किती दिलं आपल्याला, अंतर बरोबर अंतर किती दिलं आपल्याला, 8.8 किलोमीटर दिले. बघा, किलोमीटर दिले ना. आता किलोमीटर या एककाचे रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, सेंटीमीटरमध्ये करायचं आहे, कारण का चाकाचं परिघाचं एकक कशात आले, सेंटीमीटरमध्ये आले, एकक समान करायचे. आता मी काय करतो, मग किलोमीटरला सेंटीमीटरमध्ये चेंज करण्यासाठी 1,00,000ने काय गुणाकार करतो किलोमीटरला. ठीक आहे. आता बघा, इथे एक पॉईंट आहे ना, पॉईंटला आपण घालवण्यासाठी काय करतो, जेवढे एक घरं असतात त्याचा शून्य खाली घेतो. आता एक घर आहे म्हणजे एकवर एक शून्य घ्या. आता हा शून्यला हा शून्य काय झालं, कॅन्सल झाला. बघा, आता 88 आणि हे किती शून्य राहिले, 4 शून्य राहिले, 4 शून्य लिहा. म्हणजे अंतर किती आलं आपलं, 8,80,000 हे एकूण अंतर आले. आता प्रश्नामध्ये तेच विचारले, 8,80,000 सेंटीमीटरमध्ये 176 सेंटीमीटरचं चाक असलेलं किती फेऱ्या पूर्ण होतील, हे प्रश्नामध्ये विचारलेलं. आता फेऱ्यांची संख्या बघा, फेऱ्यांची संख्या काढू आपण. फेऱ्यांची संख्या, फेऱ्यांची संख्या, एकूण अंतर किती आहे, 8,80,000. छेदा म्हणजे चाकाचा परिघ किती आला, 176 सेंटीमीटर.
परत एकदा रिपीट करतो. फेऱ्यांची संख्येचं सूत्र काय? एकूण अंतर किती? 8,80,000 आणि खाली छेदामध्ये काय असतं? चाकाचं परीघ 176 सेंटीमीटर. म्हणजे चाकाने एका फेरीमध्ये किती अंतर कव्हर केले त्याच्याने आपण काय करतो? डिवाईड करतो. आता बघा सेंटीमीटर कॅन्सल झाले. आता याला सिम्प्लिफाय करतो. आता मी दोघांना 88ला आणि 176ला कितीने भाग जातो? 11ने भाग जातो. 11ने भाग द्या. 11 × 8 = 88. 4 शून्य मी तसेच लिहिले. परत बघा 11 × 1 = 11. 11 × 1 = 11. 17तनं 11 गेले किती राहिले? 6 राहिले. 6 कॅरी झाले. 66 झाले. 11 × 7 = 66. आता बघा 16च्या पाड्या 16ने 80ला पूर्ण भाग जातो. 16 × 1 = 16. 16 × 5 = 80. इथं लिहितो 16 × 5 = 80. आणि पुढे किती शून्य राहिले? 3 शून्य राहिले. म्हणजे किती आले? 5,000 आले. 5,000 आले. म्हणजे फेऱ्यांची संख्या किती आली आपली? फेऱ्यांची संख्या किती आली? 5,000 आली. हे काय असणार आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे? बी हे बरोबर ऑप्शन आहे. आय होप, आशा करतो की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आणि हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा. किंवा तुमचे काही डाऊट असतील तरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला. आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.